शिवसेना नेता राजन साल्वी ने उद्धव ठाकरे का साथ छोड़कर एकनाथ शिंदे की शिवसेना में शामिल होने का फैसला किया है। राजन साल्वी को उद्धव ठाकरे का करीबी सहयोगी माना जाता था, लेकिन अब उन्होंने कहा कि एकनाथ शिंदे उनके गुरु हैं। उन्होंने शिवसेना के सभी पदों से इस्तीफा दे दिया है। उपनेता पद से राजन साल्वी के इस्तीफे से उनका शिंदे गुट में प्रवेश तय हो गया है। इसे उद्धव ठाकरे के लिए बड़ा झटका माना जा रहा है। राजन साल्वी आज दोपहर 3 बजे एकनाथ शिंदे की मौजूदगी में शिवसेना में शामिल होंगे। साल्वी के प्रवेश को लेकर राजनीतिक गलियारों में प्रतिक्रियाओं का दौर जारी है। विधायक किरण सावंत, उदय सावंत के साथ खुद राजन साल्वी ने इस पर अपनी प्रतिक्रिया दी है। मला असं वाटतं की आताची भेट जे मी 10 ते 12 दिवसापूर्वी सांगितलं होतं की या महाराष्ट्रामधले 10 ते 12 माजी आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून UBT सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतील। त्यासाठी आज माननीय साहेबांकडे, शिंदे साहेबांकडे बैठक होती। आमच्या जिल्ह्यातील राजापूर, संगमेश्वर, आपलं राजापूर, लांजा, साखरपा मतदारसंघाचे आमदार राजनजी साळवी माजी आमदार, त्यांच्या संदर्भातली आजची बैठक होती। या बैठकीला मी होतो। त्याच्यानंतर राजापूर, लांजा, साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत होते आणि स्वतः राजन साळवी साहेब होते। आणि माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय राजन साळवींनी घेतलेला आहे। उद्या 3 वाजता टेंबी नाक्याला त्यांचा प्रवेश आहे आणि याचबाबत आमची सगळ्यांची एकत्र चर्चा झाली। जे काही सूत्रांच्या हवाल्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात होतं की सामंत बंधू नाराज आहेत, सामंत बंधूंनी खोडा घातला, आज तुमच्या लक्षात आलं असेल की सामंत बंधू आणि राजन साळवीच एकत्र शिंदे साहेबांच्या घरी होते। त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सांघिक म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या राजन साळवी साहेब शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हातात घेत आहेत। होते आज पण आहे, त्यांनी उद्या पण असते राजन साळवी साहेब। मग त्यांना मिळणार काय? त्यांना योग्य तो मान सन्मान मिळणार काय महामंडळ काही नाही, ती चर्चा झाली। एक 15 जवळपास अर्धा चर्चा झाली। अशा बाबतीत कोणतीही चर्चा नव्हती। हे फक्त उद्याचा पक्षप्रवेश कसा असेल, पक्षप्रवेश कसा असेल याबाबत चर्चा। राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते। मागच्या काळामध्ये त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही, परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं। ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो। शिंदे साहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला। आजच्या ह्या बैठकीमध्ये माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, विद्यमान आमदार किरण सामंत आम्ही एकत्र बसलो। आमच्या मतदारसंघासंबंधी, जिल्ह्यासंबंधी ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामंत बंधू सुद्धा आणि मी सुद्धा अत्यंत समाधानी आहे। आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे। भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अभिवचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे। विनायक राऊत म्हणाले की उद्या बोलणार, ते उद्या विनायक राऊत म्हणाले मी फक्त शिंदे साहेबांना भेटायला आलो होतो, त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। सामंत बंधू माझ्या समोर होते। चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे। राजन साळवीला कुठं मान सन्मान द्यायचा, कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। अजिबात काळजी करू नका। जे काय बोलायचं आहे त्यामुळे उद्या बोलू।